आपले हात वर करून प्रभूचे धन्यवाद देऊया, कारण तुम्ही आणि मी जिवंत देवाची आराधना करत आहोत. बायबल सांगतो तो आपल्यामध्ये उपस्थित राहणारा देव आहे. बायबलच्या वचनानुसार तो आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे. बायबलच्या वचनानुसार तो आपल्या प्रत्येकाकडे पाहणारा देव आहे. बायबलच्या वचनानुसार तो आपल्या प्रत्येकावरती रोज आणि रोज प्रेम दया करणारा देव आहे. धन्यवाद. We worship you, Lord. सर्व साक्षीचा गौरव आम्ही तुला देतो पिता. तू महान आहे. आज परत एकदा आम्ही आमचं हृदय तुझ्यासाठी उघडतो. तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घे. आम्हाला कळू दे की आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आणि फादर, जो कोणी तुझं वचन ऐकेल आज प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज त्याच्यामध्ये एंटर हो आणि आज त्याचे जीवन प्रभू येशूच्या नावात अंधारातून प्रकाशात येणार, दुःखातून आनंदामध्ये येणार, मरणातून जीवनामध्ये येणार, कारण की येशू पुनरुत्थित झालेला आहे. पवित्र आत्मा, तुम्ही आमच्याद्वारे बोलणारे आहात. या थोड्या वेळामध्ये आमचं हृदय आनंदाने भरलं म्हणून धन्यवाद. एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार, कारण तुम्ही जिवंत देवाकडे आलेले आहात. सर्व महिमा प्रविष्टात तुला आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. आय सेड आमेन. एक जोरात टाळी प्रभूला अजून बसूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो की आज आपण सगळे लोक ईस्टरच्या दिवशी एकत्र जमलेलो आहोत. आज सगळे लोक बेस्ट सजलेले आहेत. कॉयर बेस्ट दिसत आहे आज. एक जोरात टाळी आपल्या कॉयर साठी वाजूया. सुंदर सुंदर, व्हेरी सुंदर. त्यांनी वर्शिप साठी त्यांच्यासाठी युअर व्हॉलेंटियर, मी ऐकलं की व्हॉलेंटियरला गिफ्ट मिळालेली साडी. आणि देवा प्रियंका सिस्टरच्या आईला आशीर्वाद देऊ. एक जोरात टाळी वाजून देवाला धन्यवाद देऊया. ऑनलाईन आणि माईक सिस्टम हे लेकर 3 दिवस इथं रात्री जागे होते. या लेकरांसाठी देखील एक जोरात टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू. प्रभू मध्ये आपले श्रम व्यर्थ जाणार नाही. हालेलुया. तुम्ही ज्या साक्ष ऐकत आहात, ह्या साक्ष जिथं जिवंत देव प्रभू येशू आहे तिथं होणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक विश्वास ठेवतात जर येशू कबरेमध्ये असता आणि येशू उठला नसता तर या साक्ष झाल्या नसत्या, शैतान निघाला नसता, आजार किंवा रोग बरे झाले नसते. म्हणून येशू स्वतः म्हणाला. एक वचन वाचूया. योहान 14वा अध्याय आणि 19वा वचन. प्लीज, व्हेरी इम्पॉर्टंट वचन. हा माझा संदेश नाही, पण इथं मी बसलो होतो त्यावेळेस पवित्र आत्मा माझ्याशी बोलू लागला आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं का मी इथं साक्ष करत आहे, काय मी इथं चिन्ह चमत्कार करत आहे, लोकांना सांग. आणि माझी सुरुवात ही नव्हती. माझी सुरुवात मत्ते 27 पर्यंत आली होती, पण देवाने सांगितलं पहिलं वचन लोकांना सांग. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 14वा अध्याय आणि 19वा वचन. प्लीज ऐकूया. ऐका देवाचं वचन. आता थोडक्या वेळाने जग मला आणखी पाहणार नाही. ओके. परंतु तुम्ही मला पाहाल. ओके. जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. नो हेमंत, थोडा आवाज त्यांचा स्पष्ट करूया. ओके, प्लीज कृपा करून वाचूया 19वा वचन. योहान 14:19. जॉन 14:19. आता थोडक्या वेळाने जग मला आणखी पाहणार नाही, हा, परंतु तुम्ही मला पाहाल. ओके. मी जगतो आहे ओके म्हणून तुम्ही जगाल. आमेन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणतो की मी जगतो आहे म्हणून तुम्ही जगाल. यस आमेन. माझी इच्छा आहे चर्चने आपले हात वर करून म्हणावे, येशू जगत आहे येशू जगत आहे म्हणून मी देखील जगत आहे, म्हणून मी देखील जगत आहे, म्हणून चिन्ह चमत्कार होत आहे, म्हणून चिन्ह चमत्कार होत आहे, म्हणून पवित्र आत्मा कार्य करत आहे, म्हणून पवित्र आत्मा कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, जर येशू जर जगत नसता किंवा तो कबरेत असता तो कुठलाही आजार त्याचा ऐकलं, त्यांनी येशूच्या नावाचं ऐकलं नसतं. कुठल्या शैतानाने येशूचं नाव ऐकलं नसतं, कुठल्या दुरात्म्याने येशूचं नाव ऐकलं नसतं. पण बायबल सांगतं येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
परत एकदा ऐकूया, तुम्हाला हे वचन खूप आशीर्वाद देऊन जाईल. प्लीज वाचूया. आता थोडक्या वेळाने जग मला आणखी पाहणार नाही. ओके, जग पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. पण बायबल सांगतं तुम्ही मला पाहाल, म्हणजे चर्च आपल्याला येशूला बघणार. यस आमेन. हा, मी जगतो आहे. कसं बघणार ऐका, वाचूया. मी जगतो आहे म्हणून तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्ही जगाल. ओ हालेलुया. हालेलुया. जगाला दिसत नाहीये, कारण पण प्रभू येशू आपल्यामध्ये, म्हणून आपण त्याला पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती लोक समज में आ रहा है. म्हणा, येशू माझ्यामध्ये आहे. येशू माझ्यामध्ये आहे. हे जगाला दिसलं नाही, हे जगाला दिसणार नाही, पण मला दिसत आहे. पण मला दिसत आहे. जर हे चिन्ह चमत्कार होत आहेत, जर हे चिन्ह चमत्कार होत आहे, जीवन बदलत आहे, जीवन बदलत आहेत, लोक बंधनातून मोकळे होत आहे, लोक बंधनातून मोकळे होत आहेत, याचा हा प्रूफ आहे. याचा हा प्रूफ आहे. एक ग्रुप आहे, ग्रुप आहे, प्रूफ आहे. एक व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रूफ? पुरावा आहे. मला पुरावा आहे. पुरावा आहे. येशू जिवंत आहे. येशू जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला माहित आहे, तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्हाला सांगते येशू तुझ्यामध्ये जिवंत आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट, तुमच्या हृदयावरती देवाची शांती राज्य करणार. आमेन. दुसरी गोष्ट, तुम्हाला एकटं वाटणार नाही, कारण देव तुमच्या बरोबर आहे. यस आमेन. तिसरी गोष्ट, तुम्ही कोणाला भिणार नाही, कारण की देव तुमच्याद्वारे तुम्हाला धैर्य देणार आहे. आमेन. ती लोक समज में आ रहा है. आपले हात कळणार. तीन गोष्टींमुळे मला कळतं. तीन गोष्टींमुळे मला पहिलं म्हणजे देव माझ्यामध्ये राहतो. देव माझ्यामध्ये राहतो, कारण त्याची शांती माझ्या हृदयावर राज्य करत आहे. कारण त्याची शांती माझ्या हृदयावर राज्य करते. दुसरी गोष्ट, मी एकटा नाहीये. मी एकटा नाहीये. मी जिथे जाईल, मी जिथे जाईल, मला हे पूर्ण भरोसा आहे. मला हा पूर्ण भरोसा आहे. देव माझ्या पक्षाचा आहे. देव माझ्या पक्षाचा आहे. तिसरी गोष्ट, मी भीत नाही. मी भीत नाही, कारण देव माझ्या बाजूने आहे. देव माझ्या बाजूने आहे. आणि शैतानाला माहित आहे, आणि म्हणून तो तुम्हाला भीतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, जर तुम्ही प्लीज मत्ते 27 मध्ये येऊया. आज मी लवकर जाऊन प्रार्थना आज मी जास्ती करणार आहे, जेणेकरून तुम्ही लोक आज पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरले जाणार. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्लीज वाचूया, लवकर जाऊया. देवाचं वचन वाचूया. मत्ते 27 अध्याय आणि 57 to 66, 57 ते 66 वचन आपण ऐकूया. मत्ते 27. मग संध्याकाळची वेळ झाल्यावर, मग संध्याकाळची वेळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान माणूस आला. हाही येशूचा शिष्य होता. ओके. या मनुष्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यायला आज्ञा केली. ओके. आणि योसेफाने ते शरीर घेऊन ते तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले आणि त्याने खडकात खोदले होते ते आपल्या नव्या थडक्यात ते ठेवले. आणि त्याने मोठा धोंडा थडग्याच्या दाराला लोटून लावला. मग तो निघून गेला. आणि मगदलिया मरिया व दुसरी मरिया या तेथे थडग्यासमोर बसलेल्या होत्या. ओके. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे तयारीच्या नंतरच्या दिवशी, मुख्य याजक व परुषी पिलाताकडे एकत्र जमले व म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असता म्हणाला होता की 3 दिवसानंतर मी उठेन. याची आम्हाला आठवण आहे, म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत त्या थडग्याचा बंदोबस्त करायला आज्ञा कर, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येतील व त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यामधून उठला आहे असे लोक आज सांगतील. मग शेवटले ठकवणे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. पिलात त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा त्याचा बंदोबस्त करा. पुढचं वचन वाचूया. मग ते गेले आणि पहारा त्यांच्या बरोबर असता त्यांनी धोंड्यावर शिक्का मारून थडग्याचा बंदोबस्त केला. पुढचं वचन. मग शब्दाच्या शेवटी आठवड्याच्या पहिला दिवस. ओके. बायबल सांगतं, प्लीज इथपर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे. बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं शरीर आणण्यात आलं आणि कबरेत ठेवण्यात आलं ना, प्लीज कृपा करून ऐका, शिष्य लोकांची आणि जे लोक त्याच्या मागे चालत होते ते सर्व लोक निराश होते. मे बी ते रडत होते. मे बी पेत्र म्हणत असेल, का आम्ही येशूच्या मागे चाललो, आम्ही सगळं सोडलं आणि आम्ही येशूच्या मागे चाललेलो आहोत ना, आता काय होणार आहे, कारण तो आता कबरेमध्ये आहे. सगळे लोक त्याच्याबरोबर चालणारे म्हणत असतील, आम्ही उगाच येशूच्या मागे चाललो. का? कारण की आता तो दिसत नाहीये.
तो कबरेमध्ये आहे, मरण त्याच्यावरती आहे. मे बी शैतान टाळी वाजवत असेल आणि त्याचे दूत म्हणत असतील, वा वा, आता येशूचं काम संपलं, येशू आता कबरेमध्ये आहे, नो, आता तो आम्हाला दिसणार नाही, आता तो आम्हाला पळवणार नाही, तो मेला. सगळीकडे दुःख असेल, शिष्य रडत होते, ते भीत होते. आता यहुदी लोक त्यांना येऊन काय करतील, त्यांना भीती होती की आता प्रॉब्लेम होणार, आता आम्ही कसं करणार. आणि म्हणतो बायबल मध्ये लिहिले देवाच्या वचनामध्ये की शिष्य मासे धरायला गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बायबल मध्ये लिहिले की ज्यावेळेस अशी सर्व परिस्थिती होती, मे बी शैतान म्हटलं असेल मी जिंकलो, यार्देन बागेपासून तर गेतसेमने बागेपर्यंत मी जिंकलो, येशूला कबरेत ठेवलेलं आहे, ओ आता तो उठणार नाही, आता कार्य होणार नाही. पण बायबल सांगतं तिसरा दिवस उगवला. यस, आय सेड तिसरा दिवस उगवला. यस, आमेन. आय सेड तिसरा दिवस उगवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं 28 अध्याय पहिलं वचन, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. मग शब्दाच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजडत असता मगदलिया मरिया व दुसरी मरिया या थडगे पाहायला आल्या. ओके, आणि पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला. बायबल सांगतं स्वर्गातून देवदूत उतरून आला आणि दारावरून धोंड बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. आणि बायबल सांगतं धोंड लोटून त्यावर बसला. ना प्लीज कृपा करून ऐका. आणि त्याचे स्वरूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते. ओके, आणि त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापून मेलेल्यांसारखे झाले. मग दूताने त्या बायांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही भिवू नका, कारण मला ठाऊक आहे की वधस्तंभी दिलेला येशू याचा शोध तुम्ही करीत आहात. पुढचं वचन, तो येथे नाही, कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस शैतानाने ऐकलं, त्याला आणि त्याच्या भूतांना कापरं फोडलं. यस, ते भयायला लागले. नरक हादरला आणि नरक म्हटला, ओ आम्हाला वाटलं संपलंय, आता तर खरी सुरुवात झालेली आहे. यस, आमेन. किती लोक समज में आ रहा है, आपले हात वर करून म्हणा, तिसऱ्या दिवशी कबर उघडली गेली. म्हणा त्या कबरेवरचा धोंडा, त्या कबरेवरचा धोंडा 2000 किलोचा होता. 1000 किलोची धोंड होती. म्हणा 20 लोक होते, धोंडा उचलू शकत नव्हते. 20 लोक तर धोंड उचलू शकत नव्हते. पण स्वर्गदूत आला आणि त्याने तो धोंडा लोटला आणि त्याने ती धोंड लोटली आणि येशू बाहेर आला आणि सगळ्या जगाला कळालं, सर्व जगाला कळालं हे अगत्य होतं. येशूने मरावं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावं, हे अगत्य होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि सणवी जर तुम्ही या देव आज ईस्टरच्या दिवशी आलेले आहात आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर येशूकडे आलेले आहात, तर प्लीज कृपा करून ऐका, तो येशू ख्रिस्त कबरेतला नाहीये, तो येशू ख्रिस्त तुझ्या आणि माझ्यामध्ये राहणारा पुनरुत्थित देव आहे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जणांना असं माहित नाहीये आणि त्यामुळे ते फक्त गुड फ्रायडे पर्यंत किंवा उत्तम शुक्रवार पर्यंत त्यांचं जीवन आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनात त्रास, दुःख, वेदना आणि शिष्यांसारखी निराशा आहे. पण तुम्हाला आणि मला ईस्टर पर्यंत आलं पाहिजे. यस, बोलिया मला जवळ घे, मला ईस्टर पर्यंत आलं पाहिजे, पुनरुत्थानापर्यंत आलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी मला कळालं, मरण हरलंय, शैतान हरलाय. म्हणा माझ्या घे, मरण हरलंय, शैतान हरला, पाप हरलं, कबर हरली, नरकाचं सामर्थ्य हरलं, आणि स्वर्गाचा दरवाजा मनुष्यासाठी उघडला गेला, आणि स्वर्गाचा दरवाजा मनुष्यासाठी उघडला गेला, माणूस आणि देव एक झाला. बोलो येशू मसीह की जय. याला म्हणतात ईस्टर. याला म्हणतात ईस्टर. खूपशा ख्रिस्ती लोकांपासून शैतानाने ईस्टरला मागे ठेवलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. तो म्हणतो 40 दिवस उपवास कर, दाढी वाढव,
दारू पिऊ नको, 40 दिवस पवित्र आहे, गुड फ्रायडे पाळ, जाऊन फुल हार मेणबत्ती लाव, कारण तुझा येशू नाव. लिसन बी, काय घरामध्ये आम्ही जातो त्या घरात येशूचा फोटो असतो आणि त्या फोटोला हार, खाली मेणबत्ती. ना तुम्ही मला सांगा, मेलेल्या माणसाच्या फोटोला हार घालतात का जिवंत माणसाच्या? मेलेल्या. तुमचा फोटो लावा आणि हार लावा, तुम्हाला कसं वाटेल? टॉक टू मी, माझ्याशी बोला. नाही, तुम्ही करू शकता तसं? नाही करू शकत. पण काही लोकांच्या घरामध्ये है, यीशु का फोटो है, उस पे हार लगाया गया है और मेणबत्ती लगाया गया है. तो हम पूछते भाई साहब तुमने क्यों लगाया ये सब? वो बोलते बिचारा यीशु मेला, बिचारा यीशु मेला. आणि इथपर्यंतच त्यांना माहित आहे आणि शैतान खूप आनंदी आहे त्यांना इथपर्यंत समजवायला. पण प्लीज कृपा करून ऐका, बायबल सांगतं इतिहासात झालं नाही, याच्या मागे झालं नाही, इथून पुढे होणार नाही. एक कबर उघडली गेली आणि ती कबर म्हणजे येशूची आहे. यस, आमेन, हालेलुया, हालेलुया. पहिल्यांदा तो देवाचा कोकरा होता, आता तो यहूदाचा सिंह बनलेला आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जर तो पुनरुत्थित येशू तुझ्यात राहतो तर मला सांगायला आवडेल, तुझा गुड फ्रायडे संपलेला आहे. यस, तुझा उत्तम शुक्रवार संपलेला आहे. Yes, amen. आणि येशूच्या नावामध्ये आजपासून तुझ्या जीवनामध्ये 100% पुनरुत्थानाचं सामर्थ्य व्हायला लागेल. आमेन, हालेलुया. हालेलुया. म्हणा मी गुड फ्रायडेला नाही आलेलो, मी गुड फ्रायडेला नाही आलेलो, म्हणा मी कबरेपाशी नाही आलेलो, मी कबरेपाशी नाही आलेलो. कारण माझा येशू, माझा येशू उठलेला आहे, उठलेला आहे आणि मी त्याला शोधत नाहीये, आणि मी त्याला शोधत नाहीये, कारण आता तो माझ्यामध्ये राहतो, कारण आता तो माझ्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामध्ये कार्य करणारा आहे, आणि तो माझ्यामध्ये कार्य करणारा आहे. प्लीज आपले आत्मिक डोळे उघडा. जर तुम्हाला हे कळालं येशू मेलेला तो उठला, तुम्हाला हे कळेल की तुम्ही अत्यंत विजयी आहात. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं तुम्ही देखील येशू बरोबर उठलेले आहात. यस, हालेलुया. हालेलुया. 3 गोष्टी येशूने केल्या, सगळ्यात महत्त्वाच्या आज मी सांगेल आणि मी प्रार्थना करेल. पहिली गोष्ट, येशूने मरणावरती विजय मिळवला. आमेन. बोलूया माझ्या येशूने पहिली गोष्ट केली, पहिली गोष्ट केली, मरणावरती विजय मिळवला. मरणावरती विजय मिळवला. कारण मरण देवाचा शत्रू आहे, कारण मरण देवाचा शत्रू आणि माणसाचा शत्रू आहे, आणि माणसाचा शत्रू आहे. आणि मरणामुळे, आणि या मरणामुळे, म्हणा मरण जे आहे ते पापामुळे राज्य करत होतं, राज्य करत माणसावरती. पण प्रेज गॉड, यस, प्रेज गॉड, येशूने मरणाला हरवलं. येशूने मरणाला हरवलं. 1 करीन 15 अध्याय, लवकर माझ्या बरोबर या. 1 करीन 15 अध्यायामध्ये आपण आहोत. 1 करीन 15 अध्यायामध्ये आपण आहोत. थँक्यू होली स्पिरिट. 1 करीन 15 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज देवाच्या वचनाकडे आपण येऊया. 1 करीन 15 अध्याय मिळालं. आमेन. 55 to 57 वचन आपण वाचूया. 55 ते 57 वाचूया. ऐका. अरे मरणा तुझा जय कोठे, अरे मरणा तुझा जय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे, मरणाची नांगी पाप, मरणाची नांगी पाप, आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे, आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून, हालेलुया, हालेलुया, परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो, आपल्याला जय देतो, त्याची उपकार स्तुती असो, त्याची उपकार स्तुती असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूपशे लोक म्हणतात की मरण देवाच्या हातात आहे, मरना और जाना. नो, मरण देवाचा शत्रू आहे. 1 करीन 15 मध्ये जर तुम्ही वाचत आला तर तिथं असं लिहिले 14-15 मध्ये, मरण देवाचा शत्रू आहे. देवाची इच्छा नव्हती की माणसाने मरावं, पण बायबल सांगतं पापामुळे मरण आलं. म्हणा पापामुळे मरण आलं, पापामुळे मरण आलं. आणि पण प्रेज गॉड, येशू ख्रिस्ताने मरणाची नांगी ठेचलेली आहे. यस, आमेन. माझी इच्छा आहे चर्चने बोलाव, मरणाची नांगी ठेचलेली आहे, मरणाची नांगी ठेचलेली आहे. येशूने मरणावरती विजय मिळवला, येशूने मरणावरती विजय मिळवला, आणि त्यामुळे आता मी जो आहे मरणार नाही, पण येशूमध्ये मी झोपी जातो, आणि मला सार्वकालिक जीवन मिळालेला आहे, आणि मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि नाही का, एखादा विश्वासू माणूस ज्यावेळेस मरतो तो मरत नाही, तो झोपी जातो. आमेन. आणि त्याचे डोळे इथं बंद होतात आणि डायरेक्ट स्वर्गामध्ये उघडतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है. सो मरणाची नांगी येशूने तोडली म्हणून बायबल मध्ये लिहिले. रोमकरास पत्र, लवकर जाऊया. रोमकरास पत्र 5वा अध्याय, आणि प्लीज 17 वचनाच्या पुढे जाऊया, तुम्हाला कळेल मरण कसं हरलं. प्लीज वाचूया.
रोमन्स 5, रोमकरास पत्र 5 57 17 अध्याय 17 वचन 17 वचन, सॉरी 17 वचन, रोमन्स 5:17. कारण जर त्या एकाच्या अपराधाने, कारण त्या एकाच्या अपराधाने, त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले, त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर कृपा व न्यायीपणाचे दान, तर कृपा व न्यायपणाचे दान यांची विपुलता जे पावतात, यांची विपुलता जे पावतात, ते अधिक विशेष करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आमेन. न तुम्हाला कळत नाही राहिलेलं. प्लीज चर्च आठवून घ्या, हे शेवटचे दिवस आहे आणि शैतान अनेकांना मरणाच्या भीतीमुळं अनेकांचा विश्वास कमी करत आहे. अनेक लोक मरणाच्या भीतीमध्ये जगून जगून त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, टेन्शन, आज मरणार, शैतान म्हणतो उद्या मरणार, तुझं असं होणार. नो सिस्टर, जर तुम्हाला पुनरुत्थित येशू कळाला, अगर आपको पुनरुत्थित येशू समझ में आ गया, तो तुम्हाला कळेल येशूने मरणावरती विजय मिळवलाय. Yes, amen. आता मरणाची सत्ता तुमच्यावर नाही चालणार. यस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी तुम्हाला दाखवेल. वाचूया देवाचं वचन. पुढे जाऊया. कारण जर त्या एकाच्या अपराधाने व एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले, ओके, तर कृपा व न्यायीपणाचे दान यांची विपुलता जे पावतात, ते अधिक विशेष करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. ना पुढचं वचन. तर जसे एका अपराधामुळे सर्व मनुष्य दंडपात्र झाली, म्हणजे आदामाच्या अपराधामुळे सर्व माणसावरती मरण आलं, तसेच एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या एका न्यायिकपणाच्या कृत्यामुळे सर्व मनुष्य जीवनासाठी न्यायी ठरवली जातात. हालेलुया. हालेलुया. मला माहित नाही तुम्हाला काय कळतंय, म्हणा माझ्या मुखे. एका माणसामुळे, एका माणसामुळे, आदाम आणि हवेमुळे आदामाने हवेमुळे मरण जगामध्ये आलं, मरण जगात आलं. पण एका प्रभू येशूच्या, पण प्रभू येशूच्या एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे, एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे मला कृपेद्वारे आणि न्यायीपणाच्या द्वारे आणि न्यायीपणाद्वारे मी जीवनात राज्य करणार. मी जीवनात राज्य करणार. याला म्हणतात विजयी जीवन. आमेन. किती लोकांना थोडं तरी कळत आहे? यस. प्लीज माझं वरडणं ऐकून घ्या. जर तुम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहात, तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवून जगत आहात आणि तुम्हाला सत्य माहित नाही, तर तुम्ही अंधळ्याचे वाटे करू आहात आणि रोज शैतान तुम्हाला मारेल आणि रोज शैतान तुम्हाला फसवेल. पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल की ईस्टरच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने जे आदामापासून आलं ते संपून टाकलं. यस. आणि आता नवीन एरा चालू झाला. आमेन. नवीन कार्य चालू झालं. आमेन. आता येशू ख्रिस्त म्हणतो मी जगतोय म्हणून तुम्ही देखील जगणार. आमेन. जर येशू कबरेत असता तर येशू काय म्हणला असता, मी मेलो तुम्ही बी मारणार. पण प्रेज गॉड, येशू काय म्हणतो आता, मी जगतो म्हणून तुम्ही पण जगणार. म्हणून तुम्हीही जगणार. कसं? आजारी, दुःखात, दरिद्रीमध्ये, नाशामध्ये, पापामध्ये नाही म्हणा अजिबात नाही. अजिबात नाही. आपले हात आणून म्हणा अजिबात नाही. अजिबात नाही. कारण बायबल सांगतं, येशू ख्रिस्त मेला. येशू ख्रिस्त मेला. ज्या आदामाने पाप आणलं, ज्या आदामाने पाप आणलं ते संपवलं. आता येशू ख्रिस्तामध्ये कृपेने आणि न्यायीपणाने मी जीवनात राज्य करणार. आमेन. किती लोक समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूं? यस. तुम्ही जीवनात राज्य करणारे बनणार. बट जर तुम्हाला वचन माहित नाही तर रोज शैतान तुम्हाला घाबरवेल. प्लीज कृपा करून ऐका. मी पटपट संदेश देऊ शकतो सिस्टर, पटापट देऊ शकतो, पण तुम्हाला हे कळालं नाहीये. अनेक लोक रोज आम्हाला फोन करतात रात्रंदिवस आणि हे सांगतात की पास्टर मला मरायची भीती वाटते, पास्टर कुणीतरी गळा दाबतो, पास्टर माझ्या घरात आत्महत्येचे विचार येतात. सिस्टर, शैतानाला हे तुम्हाला दाखवायचंय की मरण हरलं नाही, पण तुम्ही त्याच्यात काय म्हणलं पाहिजे, मरण येशूच्या नावात हरलेलं आहे, कबर उघडलेली आहे आणि तो ख्रिस्त पुनरुत्थित येशू माझ्यामध्ये राहतो. आमेन. शैतानाला कळेल यांना सत्य माहित आहे, इनके नाद को नहीं लगने का, यांच्या नादाला लागायचं नाही. किती लोकांना बोलता येतं? एवढे बुक आहेत. किती लोकांना बोलता येतं? हात वर करा.
तुम्हाला बोलता येतं? यस. म्हणा वचन दिलेलं आहे वचन लिहिलेलं आहे बोलण्यासाठी. कारण बोलल्यानंतर विश्वास येतो. बोलल्यावर ऐकणं येतं. आणि ऐकण्याने विश्वास येतो. आणि जर मी बोललो नाही, जो विरोधी आहे, जो निरोगी आहे, त्याचे कान बहिरे आहेत. त्याला फक्त वचनाचंच ऐकू येतं. ऐकायला येतं. बायको माझी भाषा त्याला कळत नाही. मला वचनाची भाषा ज्यावेळेस मी बोलतो, त्यावेळेस त्याला कळतं. किती लोक समज में आ रहा है? सो मरना तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पापाचं सामर्थ्य, नियमशास्त्र, पण देव जो आपल्याला विजय देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. Yes. आता ख्रिस्ती लोकांनो प्लीज ऐका, ज्यावेळेस तुम्ही येशू मध्ये येता तुम्ही मरत नाही. बायबल सांगतो तुम्ही इथे डोळे बंद करता आणि तुम्ही स्वर्गामध्ये उघडता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन, शेवटचं वचन लवकर वाचूया. जाऊया. कारण जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ लोक पापी केले गेले. पुष्कळ लोक आदामामुळे पापी केले गेले, तसेच त्या एकाच्या आज्ञा पालनामुळे, म्हणजे येशूच्या आज्ञा पाळण्यामुळे पुष्कळ लोक न्यायी केले जातील. आमेन. बोलिया माझ्या मागे. न्यायी पण म्हणजे देवाचा स्वभाव, देवाचं जीवन, ज्या लोकांमध्ये आहे ते नीतिमान लोक आहे. आणि ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात राहायला आला, प्लीज बोलत जा, ज्या दिवशी पवित्र आत्मा माझ्यात राहायला आला, देवाचा स्वभाव माझ्यामध्ये आला, देवाचं जीवन माझ्यामध्ये आलं, आता मी नीतिमान आहे. आता कुठला शैतान माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. हे तुम्हाला कळायला पाहिजे. यस आमेन. अगर आपको ये नहीं समझ में आ रहा है तो मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही रोज भीतीमध्ये जीवन जगणार, रोज मरणाचे विचार. काही लोकांना तर रोज मरणाचे स्वप्न येतात. साप आला, विंचू आला, रशी दिसली, वीर दिसली, बुडालेलं दिसलो. वाय? कारण तुम्हाला वचन माहित नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणणार शैतान या गोष्टीची समाप्ती वधस्तंभावर झाली, कबर उघडली गेली, आता येशू म्हणला मी जगतोय. यस आमेन. तुम्ही देखील जगाल. किती लोक समज में आ रहा है? शेवटचं वचन लवकर जाऊया. रोमन्स मध्येच आहात ना तुम्ही, 5वा अध्याय. ओके प्लीज सर वाचूया 17, 18, 19. कारण जर त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले, ओके, तर कृपा व न्यायीपणाचे दान यांची विपुलता जे पावतात ते अधिक विशेष करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. पुढचं वचन आहे, जसे एका अपराधामुळे सर्व मनुष्य दंडपात्र झाली, तसेच एका न्यायीपणाच्या कृत्यामुळे सर्व मनुष्य जीवनासाठी न्यायी ठरवली जातात. नाव प्लीज कृपा करून ऐका. येशू जर उठला नसता तर तुमचा आणि माझा विश्वास व्यर्थ होता. यस. तुम्ही आणि मी फक्त रडत आलो असतो और म्हटलं असतो किधर है यीशु, चलो उसको मेणबत्ती हार लगाएंगे और घर जाएंगे क्योंकि बिचारा यीशु मर गया. पण बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्त म्हटला हे अगत्य की मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती दिला जाईल, तो मारला जाईल, पण तिसऱ्या दिवशी त्याने उठावं याचं अगत्य आहे. म्हणून येशू यहुदी लोकांना काय म्हणाला, हे मंदिर मोडा आणि तिसऱ्या दिवशी मी उभा करून दाखवेन. यस आमेन. कुठल्या मंदिर? येशूच्या शरीराविषयी बोलत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तुम्हाला हे कळायला पाहिजे की सिस्टर अँड ब्रदर, ज्यावेळेस तुम्ही आराधना करता त्यावेळेस तुम्ही येशू जिवंत आहे, सिंहासनावरती बसलेला आहे, अशा प्रकारे आराधना केली पाहिजे. यस आमेन. कोण लोक आराधना नाही करत, कोण लोक इकडे तिकडे बघतात आराधनेच्या वेळेला, कारण त्यांना माहित नाही येशू जिवंत आहे. जर येशू जिवंत आहे तर तुम्ही जिवंत देवाची आराधना पूर्ण हृदयाने करणार. यस आमेन. समजून आ गया? म्हणा येशूच्या उठण्याने मरण हरवलं गेलं. म्हणा जसे मुलं रक्त मांसाची होती, तसा येशू रक्त मांसाचा भागीदार झाला. जेणेकरून त्याने त्याच्या मरणाने मरणाचा जो अधिकारी शैतान त्याला नष्ट करावं. प्लीज ऐका, येशू येण्या अगोदर नरकात सगळा अधिकार शैतानाला होता. शैतान बॉस होता, शैतान मरणाचा अधिकारी होता.
पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला यस आणि बायबल सांगतं त्याने आपल्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिला जगासाठी, आणि बायबल सांगतं ज्यावेळेस तो उठला, काय झालं उठल्यावर? माझी इच्छा आहे वचन तुम्ही ऐकावं. प्रगटीकरण पहिला अध्याय, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. प्रगटीकरण पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्रगटीकरण याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि या देवाच्या वचनाकडे. प्रगटीकरण पहिला अध्याय, प्लीज कृपा करून वाचूया. प्रगटीकरण पहिला अध्याय मिळाला, आमेन. 17 आणि 18 वचन वाचूया. आणि मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. योहान म्हणतो मी येशूला पाहिले तेव्हा मेल्यासारखा पडलो. वाचूया वाचूया. येस येस. पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, भिवू नको. जो पहिला व जो शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हा. आणि मी मेलो होतो तरी पहा मी सदा सर्व काल जिवंत आहे. बोलो येशू मसीह की जय. मी सदा सर्व काळ जिवंत आहे. आणि पुढचं वचन सुपिरियर वचन आहे. आणि मृत लोकाच्या आणि मरणाच्या किल्ल्या माझ्या पाशी आहेत. मरणाच्या आणि मृत लोकांच्या किल्ल्या माझ्या पाशी आहेत. याचा अर्थ पहिलं कोणाकडे होत्या? सैतानाकडे. नाव शनिवारच्या दिवशी काय झालं? शुक्रवारी येशू मेला. शनिवारच्या दिवशी काय झालं? शनिवारच्या दिवशी येशू नरकात उतरला. तुम्ही जर इफिस्करास पत्र 4 अध्याय वाचला, तुम्ही जर प्रगटीकरण वाचलं तर बायबल सांगतं तो खाली उतरला. आणि जे खाली उतरला, जे बंधनात होते, येशू मरण्याच्या अगोदर, प्लीज ऐका, तुम्हाला हे सत्य कळालंच पाहिजे. स्वर्ग बंद होता आणि कुणी स्वर्गात जात नव्हतं. अधोलोकात आणि सुख लोकात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, अब्रामाच्या उरापाशी, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं जर तुम्ही इब्रिकास पत्र 2, 14, 15 आणि 16 वाचत गेले पुढं, तर येशू खाली उतरला. जे बंधनात होते त्यांना सोडवलं, त्यांना सुवार्ता सांगण्यात आली आणि शैतानाला ठेचलं आणि त्याच्याकडून चावी ओढून घेतली. यस आमेन. वाह, हालेलुया. आणि येशू म्हणतो आता मरणाच्या आणि मृत लोकांच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. म्हणा मी मरणार नाही, मी मरणार नाही, मी जगणार, मी जगणार. म्हणा मी जरी या पृथ्वीवरती गेलो, मी जरी या पृथ्वीवरून गेलो, मी मरत नाही, मी मरत नाही. मी डोळे बंद करतो, मी डोळे बंद करतो आणि स्वर्गात उघडतो, आणि स्वर्गात उघडतो. येशूच्या नावात, येशूच्या नावात मी जीवनात राज्य करणार आहे. मी जीवनात राज्य करणार आहे. सिस्टर, हे जर तुम्ही असं नाही जगत तर तुम्हाला सत्य कळालेलं नाहीये. प्लीज कृपा करून ऐका. एक दिवशी येशू ख्रिस्त, किती लोकांना माहिती आहे, लाजर मेला आणि येशू ख्रिस्त निघाला. यस. कोणाला उठवायला? लाजाराला. बोलत जा, कोणाला उठवायला? लाजाराला. लाजराला उठवायला निघाला ना. बायबल मध्ये लिहिलंय, मध्येच मरिया आणि मार्था त्याला भेटली आणि म्हटली माझा भाऊ मेला. ओके, तू आला असता आणि तू जर नसता, तू असता तर हे नसतं झालं. का नाही आला? येशूने एक स्टेटमेंट वापरलं, येशूने एक वाक्य वापरलं. जीसस सेड समथिंग ना. प्लीज कृपा करून ऐका. येशू म्हणला, मार्थे आणि मरिया, मी पुनरुत्थान व जीवन आहे आणि जीवन आहे. यस आमेन. नाही का, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि जीवन आहे. येशू असं नाही म्हणणार मी पुनरुत्थित करणार आहे, मी जीवन देणार आहे. जो की मी प्रार्थना करतो तो जगेल. नो, येशू म्हटला मीच पुनरुत्थान आहे. यस आमेन. आणि मी जीवन आहे. आमेन. ज्याला कळेल त्याला कळेल. यस आमेन. खाली शके ब्रहात निहाला मुष्य ब्रहात ना हालाबा म्हणा. येशू म्हणाला मी पुनरुत्थान आहे, मी पुनरुत्थान आहे आणि जीवन आहे. आणि जीवन आहे. याचा अर्थ काय हो? तुम्ही जर मनन केलं, याचा अर्थ जिथं येशू आहे तिथं पुनरुत्थान आहे. यस आमेन. तिथं जीवन आहे. आमेन. तो येशू कुठे आता? माझ्या. ख्रिस्त गौरवाची आशा कुठे? म्हणा माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये. म्हणा माझ्यामध्ये जीवन आहे. माझ्यामध्ये जीवन आहे. म्हणा माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. मी शैतानाला पळवू शकतो, मी सैतानाला पळवू शकतो, मी आजाराला पळवू शकतो, मी आजाराला पळवू मी शकतो, मरणाला पळू शकतो, मरणाला पळवू शकतो, वाईट विचाराला पळू शकतो, वाईट विचाराला पळवू कारण शकतो. पुनरुत्थान कारण पुनरुत्थान आणि जीवन आणि जीवन माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. आमेन. प्लीज आपको ये समझ में आना चाहिए. अगर आपको नहीं समझा तर तुम्हाला नाही कळालं, तुम्ही अंधारात जगताल. काय स्टेटमेंट आहे बघा ना. येशू नाही म्हटलं मी पुनरुत्थित करणार आहे, मी जीवन देणार आहे, मी प्रार्थना केल्यावर लाजर उठेल. तो म्हटला मी पुनरुत्थान आहे. यस. मी
जीवन आहे. ना मी पुनरुत्थान आहे, मी जीवन आहे. Yes. याचा अर्थ जिथे येशू आहे तिथं पुनरुत्थान होणारच. आमेन. म्हणून बायबल सांगते ज्यावेळेस येशू उठला अनेक कबरा उघडल्या गेल्या. यस. अनेक कबरा उघडल्या गेल्या आणि पडदा वर पासून खालपर्यंत फाटला गेला. आता तुम्ही आणि मी देवाकडे धैर्याने येऊ शकतो. यस. आमेन. आता याचकाची गरज नाहीये, आता कोणाची मध्यस्थीची गरज नाहीये की बाबा हे कोकरू घे आणि अर्पण कर आणि देवाला सांग याचे पाप क्षमा करायला. आता पाप क्षमा झालेत. आमेन. आता तुम्ही आणि मी धैर्याने दयासनासमोर येऊ शकतो. यस. पडदा वर पासून खालपर्यंत फाटला. देवामध्ये आणि माणसामध्ये असलेली दुभागणी संपली. Yes. आता तुम्ही देवाला आबा बाप्पा हे स्वर्गीय पित्या म्हणून हाक मारू शकता. आमेन. कितने लोग को समझ में आ रहा है? यस. कि लोग देवाचं वचन कळत आहे. तर तुम्हाला हे कळालं तर तुम्ही फक्त ईस्टर आणि गुड फ्रायडेचे मेंबर नसताल, तुम्ही रोज देवाबरोबर चालणारे असता. यस. आमेन. तुम्हाला रोज येशू बरोबर चालावं लागेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला एक होमवर्क देतो, घरी जाऊन फक्त ह्या वचनावरती मनन करा, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. यस. आमेन. तुम्हाला कळेल की तो माझ्यामध्ये राहतो. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळालं? दुसरी गोष्ट, त्यांनी शैतानावरती विजय मिळवला. किती लोकांना माहित आहे? यस. बायबल मधील कलसीकरास पत्र 2रा अध्याय, लवकर या. आणि मी शेवटचे 2 वचन सांगून प्रार्थना करणार आहे. कलसीकरास पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये मी आहे 14 आणि 15 सुपर वचन, प्लीज वाचूया. आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता, ओके, तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. म्हणजे बायबल सांगतं जो आम्हाला विरोधात होता हस्तलेख, म्हणजे ज्यांनी पाप केलं तो मरणार हा हस्तलेख होता, तो येशू ख्रिस्तानी वधस्तंभावरती खोडून टाकला. यस. नाही समज रहा? यस. ना पुढचं वचन, त्याने त्या वधस्तंभावर सत्तास व अधिकारास लाडून व अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. त्यांच्यावरती जय मिळवला. कोण आहे सत्ता आणि अधिकारी? सैतान. ना पहिला कोण होता? म्हणा शैतान जो होता, सैतान जो होता, सत्ता त्याच्या हातात होती. सत्ता त्याच्या हातात होती. म्हणून येशू म्हटलं या जगाचा अधिकारी येतो पण त्याच्यामध्ये माझं काहीच नाहीये. बरोबर आहे? यस. बरोबर आहे. पण ज्यावेळेस येशू उठला, बायबल सांगतं सर्व सत्ता, यस, सर्व अधिकारास त्याने नाडून घेतलं आणि त्यांचं काय केलं? उघड प्रदर्शन. शैतानाचं काय केलं? उघड प्रदर्शन. थोडं एक मुख उघडून बोलताल का? शैताना, सैताना, तुझं उघड प्रदर्शन, तुझं उघड प्रदर्शन. बोला सगळ्यांनी, माझ्या येशूने, माझ्या येशूने केलेलं आहे, केलेलं आहे. आता तू माझ्या समोर थांबू नाही शकत. आता तू माझ्या समोर थांबू नाही शकत. कारण येशू मध्ये मी नीतिमान आहे. कारण येशू मध्ये मी नीतिमान आहे. जो जगात आहे, जो जगात आहे, त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे, त्यापेक्षा जो माझ्यात तो आहे, मोठा आहे, तो मोठा आहे. आता येशू ख्रिस्ताने उघड प्रदर्शन करून टाकलं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू बोलू शकला. रोमन्स 16:20 मध्ये वाचूया. ऐका देवाचं वचन, रोमन्स 16:20. शैतानाला हरवलं मी सांगतोय आणि शेवटी एक वाक्य सांगून मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करेल. लवकर या. रोमन्स 16:20, रोमन्स 16:20 वाचूया. तर शांतीचा देव, तर शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच चेंगरेल. आमेन. केव्हा? तुम्ही मेल्यावर. मी नेहमी सांगतो, केव्हा? देव तुमच्या पायाखाली शैतानाला चेंगरेल, चेंगरणारा आहे. जर शैतान जो बॉस आहे सगळ्या भूतांचा, त्याला चेंगरलं तर बाकी भूतांचं काय होणार? हे समज रहा आपको? यस. परत एकदा वाचा. तर शांतीचा देव, तर शांतीचा देव सैतानाला, शैतानाला, डायरेक्ट कोणाला? सैतानाला, डायरेक्ट कोणाला? सैतानाला, हा, तुमच्या पायांखाली लवकरच चेंगरेल. यस. किती लोग समझ में आ रहा है? एक तो बाइबल खरे बोला, नहीं तो रिलीजन. सिर्फ आने का और जाने का कुछ बदल नहीं. मी तुम्हाला सांगतो, जर शैतान आल्यानंतर माणूस एवढा घुमायला लागतो, एवढा नाटक करायला लावतो. जर जिवंत देव प्रभू येशू ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, ज्याने सगळं जग बनवलं, तो तुझ्यात राहायला आला, तर मला एक गोष्ट सांग, तुझं जीवन बदलणार किंवा नाही? बदलणार. खाली बोशे के रमान दे बे. यस. आमेन.
तुझ्या जीवनात बदल होणार किंवा नाही? होणारच. आजार तुझ्यावर राज्य करेल का? नाही. भीती तुझ्यावर राज्य करेल का? नाही. डायरेक्ट प्रभू म्हणतो कोणाला चेंगराल तुझ्या पायाखाली? सैतानाला. कोणाला चेंगराल तुझ्या पायाखाली? सैतानाला. मग कोण तुझ्या विरुद्ध काय करू शकते मला आजपर्यंत नाही कळालं. येस. आतापर्यंत कुठल्या शैतानामध्ये ताकद नाही त्याने आमच्या विरुद्ध काय करावं. प्लीज कृपा करून ऐका विश्वासू लोकांनो, तुम्ही आता अंधाराच्या सत्तेत नाहीये, आता तुम्ही देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये. यस आमेन. ओ माझा नवरा, ओ माझी बायको, ओ माझी सासू, ओ माझे सासरे, ओ माझे शेजारी, ओ माझे हे ते, त्यांनी काय घातलं. कोण घालेल सिस्टर? नाही. येशू स्वतः म्हणला तू विष जरी पिली तरी तुला बांधणार नाही. पिऊ नको बर का, तुला बांधणार नाही. त्यांचं काय बांधणार? त्यांचं नाही ऐका माझ्याकडे बघा. सपोज कोई आपके खिलाफ कुछ कर रहा है, सपोज कोई आपके खिलाफ कुछ कर रहा है, तो त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मोठा एक देवदूत उभा आहे. यस. मोठा एक देवदूत उभा आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या बाजूने देवदूत आहे. यस. माझ्या बाजूने देवदूत आहे. यस. तुमच्या बाजूने देवदूत आहे. येणारे सगळे शैतानाचे जळते अग्निबाण तो देवदूत काय करतो? थांबवतो. काय करतो? थांबवतो. आणि तुझ्यापर्यंत कोणालाच पोहोचू देत नाही असं त्यांनी वचन दिलंय. यस. कारण येशू स्वतः काय म्हणाला? आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आमेन. बोलला किंवा नाही? बोलला. वाचूया शेवटचं वचन. आय थिंक सो मत्ते याचा 28 अध्याय आणि 18 वचन. प्लीज वाचा. पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय काम करतं. मत्ते 28 अध्यायामध्ये तुम्ही आहात आणि प्लीज कृपा करून वाचूया 17 आणि 18 वचन. मत्ते मॅथ्यू चॅप्टर 28 17 and 18 प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. येशूला पाहून शिष्यांनी नमन केले, परंतु कित्येका संशय वाटला. आणि येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला आकाशात व पृथ्वीवर. कुठे आकाशात. कुठे आकाशात आणि व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. बघा तुम्ही आमेन बी देखील म्हणत नाही. यस आमेन. परत एकदा ऐका. जर तुम्हाला वचन नाही कळालं, तुमच्या प्रार्थना व्यर्थ आहेत, तुमचे उपवास व्यर्थ आहेत. कारण ज्या लोकांना वचन कळतं त्या लोकांच्या प्रार्थना परिणाम करणाऱ्या असतात. यस आमेन. आणि त्यांचे उपवास अभिषिक्त असतात. तर तुम्हाला हे कळालंच नाही की आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिलेले आहे. आणि प्रेज गॉड तो येशू कुठे राहतो? माझ्यामध्ये. आता पृथ्वीवर किती लोक राहतात? म्हणा मी पृथ्वीवर राहतो. आता सर्व अधिकार कोणाला दिलेला आहे? मला. नो येशूला. तो येशू कुठे राहतो? माझ्यामध्ये. आता कुठला अधिकार तुमच्या विरुद्ध शैतानाचा चालेल? नाही. आता याच्या सिंपल मी नाही सांगू शकत. काय बोल्डी स्टेटमेंट आहे बघा ना. क्या बोल्डी व्हॉट अ बोल्डी स्टेटमेंट जीसस हॅज सेड. आकाशात व पृथ्वीवर आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. तो म्हटला असताना 90%, 95%, 99%, तर मी घाबरला असतो 1% तरी. तो तुम्ही सर्व अधिकार मला दिलेला आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर माझ्या कानामध्ये कुणीतरी येऊन रोज बोलतं तुझं काय खरं नाही. तुझ्या तोंडातून एक शब्द निघला पाहिजे, आता शैतान तुझं काय खरं नाही. कारण की जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. तुमच्या शरीरात आजार आहे आणि तुम्हाला भीती वाटते, तुम्ही काय बोललं पाहिजे? हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आता या शरीरात जीवन वाहत आहे देवाचं. सगळं आजार येशूच्या नावात. तर तुम्ही नाही बोलला तर बायबल सांगतं काम नाही होणार. तो शैतान हरलाय का जिंकलाय? हरलाय. म्हणा तो 100% हरलेला आहे. तो 100% हरलेला आहे. येशूच्या हातात मरणाच्या आणि मृत्यू लोकांच्या किल्ल्या आहेत. येशूच्या हातात मरणाच्या आणि मृत लोकांच्या. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिलेला आहे. आणि तो येशू माझ्यामध्ये राहतो. आणि तो येशू माझ्यामध्ये राहतो.
समझ में आ गया? यस आमेन. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट अति महत्वाची, आणि मी बंद करणार. येशूने पापावरती विजय मिळवला. आमेन. येशूने पापावरती विजय मिळवला. रोमकरास पत्र 6 अध्याय, लवकर या. रोमकरास पत्र 6 अध्याय, रोमन्स चॅप्टर 6. प्लीज या. आलात? यस आमेन. रोमन्स चॅप्टर 6 आणि आय थिंक सो 5व्या वचनापासून जाऊया. रोमन्स चॅप्टर 6 आणि 5व्या वचनाच्या पुढे आपण जाऊया. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त होऊ. ओके. का आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभी दिला गेला. म्हणजे पहिला माणूस वधस्तंभी दिला यासाठी की गेला. पुढचं वचन, यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे. पापाचे शरीर नष्ट व्हावे. पापाचे शरीर नष्ट व्हावे. ना पुढचं वचन, म्हणजे आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. पापाच्या दास्यात राहू नये. ना पुढचं वचन, कारण जो मेला तो पापापासून सुटून न्यायी ठरवलेला आहे. ओके. आणि आपण ख्रिस्ताबरोबर जर मेलो तर आपण त्याच्या बरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास धरतो. ओके. पुढचं वचन, आपण जाणतो की ख्रिस्त मेलेल्यातून उठवलेला आहे, म्हणून तो पुढे आणखी मरत नाही. ओके. ना पुढचं वचन, त्याच्यावर मरण पुढे सत्ता चालवित नाही. म्हणजे येशूवर मरण सत्ता चालवित नाही. पुढचं वचन, कारण तो मेला. तो पापाला एकदाच मेला. तो पापाला एकदाच मेला. पण जो जगतो तो देवाला जगतो. आमेन. यस आमेन. ना पुढचं वचन, तसेच तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. ओ आमेन. आमेन. किती वचन वाचले सिस्टर तुम्ही? 11. परत एकदा वाचा 11 वचन. तसेच तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. 12, 13, 14 लवकर. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या स्वाधीन व्हावे. अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाची शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणाला देवाला सादर करा. ओ पुढचं वचन, आणि आपले अवयव न्यायीपणाची शस्त्रे होण्याकरिता देवाला सादर करा. 11 व्हेरी इम्पॉर्टंट वचन, 14 वचन, कारण पाप तुम्हावर सत्ता चालवणार नाही. हालेलुया. हालेलुया. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही, तर कृपेच्या स्वाधीन आहात. बोलो येशू मसीह की. पापामुळेच मरण आलं आणि येशूने पापाची नांगी तोडली. आता पाप तुमच्यावरती सत्ता चालवेल का? नाही. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आज. पहिली गोष्ट, येशूने मरणावरती विजय मिळवला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, येशूने शैतानावरती विजय मिळवला. आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार कोणाला आता? येशूला. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, येशूने पापावरती विजय मिळवला. आता पाप तुमच्यावर सत्ता चालवेल का? नाही. अनेक लोकांमध्ये गिल्टी भावना आहे. काही केलं तरी रोज मी पापी आहे, 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 असं बोलून 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 तुम्ही देवाचा अपमान करताय. एकदाच तुम्ही क्षमा मागितली की फादर माझ्याकडून चुकलं, मी एकमेकाला क्षमा करतो, प्लीज तुम्हाला क्षमा कर, तुझ्यापासून जी क्षमा प्रभूषणात मी स्वीकारतो, बस. पण जो शैतान तुम्हाला दोष लावणारा प्रत्येक वेळा म्हणेल नाही तू पाप केलंय, नाही तू पाप केलंय, बायबल सांगतं जुनं ते होऊन गेलं. यस. जुनं ते होऊन गेलं. जुनं ते होऊन गेलं. आता तुम्ही नवीन निर्मिती आहात. आमेन. पाप बोला माझ्या, पाप माझ्यावर सत्ता नाही चालवणार. पाप माझ्यावर सत्ता नाही चालवणार. अजिबात नाही चालवणार. अजिबात नाही चालवणार. नाही चालू शकत. नाही चालू शकत. नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. त्याची नांगी तोडलेली आहे. त्याची नांगी तोडलेली. आता न्याय पण माझ्यावर सत्ता चालवणार. आता न्याय पण माझ्यावर सत्ता चालवणार. जसा येशू पवित्र आहे, जसा येशू पवित्र आहे, तसा मी पवित्र जीवन जगणार. तसा मी पवित्र जीवन जगणार. जसा तो न्यायी आहे, जसा तो न्यायी आहे, तसं मी न्यायी जीवन जगणार. तसं मी न्यायी जीवन जगणार. कारण येशूच्या रक्तामुळे माझ्यामध्ये आणि देवामध्ये समेट झालाय. माझ्यामध्ये आणि देवामध्ये समेट झालाय. देव आणि मी एक आत्मा आहे. देव आणि मी एक आत्मा आहोत. आता पाप माझ्यावर सत्ता नाही चालवणार. आता पाप माझ्यावर सत्ता नाही चालवणार. किती लोक समज में आया? 3 बात मी थोडक्यात सांगितले. कळलं तुम्हाला? यस.
कळालं? यस. चुकीत लोक शैतानाला भिणार. एखाद्या कुत्र्याला भिलेलं चालल, पण शैतानाला केव्हा द्यायचं नाही, कारण येशू ख्रिस्ताने त्याचं उघड प्रदर्शन केलं. यस आमेन. जर तुम्हाला कळालं पाप सत्ताने चालणार, तुम्ही पापात केव्हा जगणार नाही. यस. तुम्ही देवासाठी जगणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले पवित्र हात वर करा आणि म्हणा, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू, तू उठल्यामुळे, तू उठल्यामुळे पापावरती विजय मिळवला, पापावरती विजय मिळवला, शैतानावर विजय मिळवला, सैतानावरती विजय मिळवला, आणि मरणावरती विजय मिळवला, आणि मरणावरती विजय मिळवला. आता मला कळालंय, आता मला कळालंय, मी येशू मध्ये अत्यंत विजयी आहे. मी येशू मध्ये अत्यंत विजयी आहे. मी धैर्याने देवासमोर येऊ शकतो, मी धैर्याने देवासमोर येऊ शकतो आणि म्हणू शकतो, आणि म्हणू शकतो, मला कुठल्या याचकाची गरज नाही, मला कुठल्या याजकाची गरज नाही. त्यांनी मेंढरू आणावं, त्याने मेंढरू आणावं, अर्पण द्यावं. अर्पण द्यावं. आता मला एकच गरज आहे, आता मला एकच गरज, रोज सकाळी मी उठेल, रोज सकाळी मी उठेल आणि माझ्या देवाला म्हणेल, आणि माझ्या देवाला म्हणेल, गुड मॉर्निंग पवित्र आत्मा, गुड मॉर्निंग पवित्र आत्मा, धन्यवाद आजचा दिवस दाखवला, धन्यवाद आजचा दिवस दाखवला. आणि मी प्रार्थना चालू करेन, आणि मी माझी प्रार्थना चालू गाणी चालू करेन. यस. पहिलं असं नव्हतं सिस्टर, पहिलं फक्त प्रमुख याजक देवाशी बोलू शकत होता. काही लोकांशी, विशेष लोकांशीच देव बोलायचा. पण नवीन करामध्ये येशू उठल्यानंतर बायबल मधले आता मंदिर उघडलं गेलंय. आमेन. आता मंदिर ते हे नाहीये, आता मंदिर तुम्ही आहात. आमेन. म्हणा, मंदिर मी आहे, मंदिर मी आहे, पवित्र आत्म्याचं शरीर पवित्र आत्म्याचं शरीर माझं आहे, माझं आहे, मी मंदिर आहे. मी मंदिर आहे. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही दारू नाही पिऊ शकत, तुम्ही सिगरेट नाही ओढू शकत, आणि तुम्ही वडायची. काय लोक म्हणतात, पास्टर नीट ऐका काय म्हणतात, पास्टर मी चर्च मध्ये आल्यावर नाही पित बर का, आणि चर्च मध्ये आल्यावर सिगरेट नाही वळत आणि तंबाखू नाही वेळत. म्हटलं का? नाही नाही, चर्चच्या बाहेर कोपऱ्यात जातो मी, किंवा घरी जातो आणि तिथं सिगरेट तंबाखू आणि वळतो. फसवला जातोय. तिथं देव नाही का? आहे. कारण तुझं शरीर काय आहे? पवित्र आत्म्याचं मग मंदिर. इथे येऊन तंबाखू खा ना. इथे येऊन सिगरेट वड, कारण तिथं बी येशू आहे, इथं पण येशू आहे. इथे येशू आहे. इथं तुला 440 शावटचा शॉक बसेल, म्हणजे वचनाचा, आणि तू बदलला जाशील. या सगळ्या तू कोपऱ्यात जाऊन वडतोय, तिथं देव नाही बघत का तुला? कारण तुझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तिथं देव नाही का तुझ्या बरोबर? आहे किंवा नाही? आहे किंवा नाही? आहे. गपचित करतो पास्टर, आणि चर्च मध्ये आलं, नो 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 सिस्टर, तुम्ही स्वतःलाच बजवताय ब्रदर, कारण तिथं बी येशू आहे. यस. आणि इथे येशू. आता मंदिर नाहीये हे, तुम्ही मंदिर आहात. आमेन. यस आमेन. बोलो येशू मसीह की जय. किलो म्हणत सत्य कळालं, थोडे तरी कळालं. यस. जर येशू नसता उठला तर तुमच्या प्रार्थना काही फायद्याच्या नाही. शेवटचं वचन मी बंद करणार. 1 कोरिंथ 14 अध्याय, लवकर या आणि हे वचन सांगून आपण प्रार्थना करूया. 1 कोरिंथ 14 अध्याय. यस. मिळालं. आमेन. यस. 1 कोरिंथ 14 अध्याय. 14 अध्याय. नमस्ते केरा बांधवो. 15 अध्याय. व्हेरी सॉरी, 12 वचन. लवकर जाऊया. 1 कोरिंथ 15 अध्याय 12 वचन. फास्ट. परंतु ख्रिस्त मेलेल्यामधून उठवला गेला अशी जर त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक कसे म्हणतात. 13 वचन. परंतु जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. ओके. 14 वचन. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि ऐका 15 वचन. आणि आम्ही देवाविषयी खोटे साक्षी असे ठरलो. ओके. कारण देवाविषयी आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवले. जर मेलेले उठवले जात नाहीत, तर त्याने त्याला उठवले नाही. ना 16 वचन. कारण जर मेलेले उठवले जात नाहीत, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. नाव 17 वचन. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे, तुम्ही अजून आपल्या पापांमध्ये आहात. ओके. 18 वचन. तर मग ख्रिस्तात जे निजलेले तेही नाश पावले आहेत. जर आम्ही या आयुष्यात मात्र ख्रिस्तावर आशा ठेवतो, तर सर्व मनुष्यांपेक्षा ज्यांची फारच फार कीव करावी असे आम्ही आहोत. पण 20 वचन तुम्ही वाचलंच पाहिजे.
तर आता ख्रिस्त मेलेल्यामधून उठवला गेला आहे. आमेन. तो निजलेल्या मधले प्रथम फळ असा आहे. आमेन. प्रथम फळ आहे तो, पहिला उठलेला आहे. पुढचं वचन, कारण मनुष्याकडून मरण आले, आदामाकडून मरण आले, म्हणून मनुष्याकडून मेलेल्याचे पुनरुत्थानही आले आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताकडून. 22 वचन, कारण जसे आदामात सर्व मरतात तसेच ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. आपले हात वर करून म्हणा, आदामात सर्व मरतात, आदामात सर्व मरतात, पण ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. पण ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. आता आदामापासून आलेली लाईन तुटली, आमेन. आता आपली लाईन येशू बरोबर जोडली गेली. यस, आमेन. कोणाच्या वंशातले तुम्ही आहात? येशूच्या का आदामाच्या? येशूच्या. हा, जोरात जोरात, येशूच्या. थोडं जोरात, येशूच्या. थोडं जोरात. येशूच्या. मग तुम्ही नीतिमान, पवित्र आणि विजयी आहात. आमेन. आदामाकडून मरण आलं, पण येशूकडून पुनरुत्थान आलं. आमेन. आदामात सगळे मेरे ना, आदामात सगळे मरतात, Yes. पण येशू मध्ये सगळे जिवंत केले जातील. ओ, येशूने आपल्याला जिवंत केलेलं आहे. यस, आमेन. किती लोक थोडा तो ना. शेवट 23 वचन काय सांगतो सिस्टर? यस. परंतु प्रत्येक आपापल्या क्रमाने ख्रिस्त हा प्रथम फळ असा आहे. ओके. मग जे ख्रिस्तात आहेत ते त्याच्या येण्याच्या वेळेस जिवंत केले जातील. व्हॉट अ थिंग. लवकरच येशू येणार आहे. यस, आमेन. आणि लवकरच आपण बदलले जाऊ. आमेन. आणि जे ख्रिस्तामध्ये फक्त ईस्टरला आणि गुड फ्रायडेला येतात ते बदलले नाही जाणार, पण जे येशू ख्रिस्तासाठी रोज जगत आहेत ते बदलले जातील. यस, आमेन. क्षणात आणि निमिषात बदलले जातील. आमेन. आपल्याला गौरवी शरीर मिळेल. Yes. आणि आपण सगळे लोक येशू बरोबर सार्वकालिकासाठी राहणार आहोत. आमेन. आणि तो दिवस मे बी या वर्षीच येऊ शकतो, यस, किंवा आज रात्री देखील येऊ शकतो. यस. किती लोकांना कळालं? तुम्हाला कळालं देवाचं वचन? आणि ऐकून घ्या, येशू लवकर येणार आहे. आमेन. पण फक्त नामधारी नका राहू, काही फायदा होणार नाही सिस्टर. तर तुमच्यात पवित्र आत्मा नाही राहत, तुम्ही येशूसाठी जगत नाही, तर तुम्ही घेतले नाही जाणार. जे येशूसाठी जगतात तेच उचलले जातील. यस, आमेन. म्हणून रोज प्रार्थनेत, वचनात आणि देवाच्या संगतीत चालायचं. Yes. उभे राहा आपल्या जागेवरती, आपण प्रार्थना करूया. उभे राहा आपल्या जागेवरती, आपण प्रार्थना करूया. आज तुमचा गुड फ्रायडे संपणार आहे. आज तुमचं पुनरुत्थान झालेलं आहे. आज दुःखाचे दिवस आनंदात बदलले जाणार. आज मरण जीवनामध्ये बदललं जाणार. आज आजार आरोग्यामध्ये बदललं जाणार. आज अश्रू आनंदामध्ये बदलले जाणार. आज जे लोक कबरेमध्ये पळत आहेत ते आज पुनरुत्थानासाठी पळणार आहेत. आज जे रडत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मरिया, मार्था सगळे शिष्य रडत होते, पण एक दिवशी मरिया ज्यावेळेस येशूला सुगंधी तेल घेऊन, मसाला घेऊन त्याच्या शरीराला गेली, विश्वासात ते मेले होते, पण त्यांचं प्रेम येशूवर होतं. कारण येशूने पहिलंच सांगितलं होतं मी उठणार आहे, त्यांनी विश्वास नाही ठेवला. पण ज्या वेळेला मरियाने पाहिलं कबर रिकामी आहे, एक देवदूत उशापाशी आणि एक देवदूत पायापाशी उभा आहे, आणि तो लखलखीत वस्त्र लावलेला आहे, आणि तो देवदूत मरियाला म्हणाला, मार्थेला, मरियाला आणि दुसऱ्या मरियाला, तुम्ही मेलेल्या जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? कारण तो मेला होता पण तो जिवंत आहे, आणि तुमच्या अगोदर तो गालिलात जात आहे. आणि बायबल मध्ये लिहिलंय, मरिया एवढी आनंदी झाली, एवढं आश्चर्यचकित झाली, ती पळत पळत शिष्यांकडे आली, आणि ज्यावेळेस ती पळत पळत शिष्यांकडे आली, ती जोरात आवाज बोलून म्हणाली, हे पेत्रा, गुरुजी येशू उठलेला आहे. आमेन. पेत्राने विश्वास नाही ठेवला, त्याला असं वाटलं ही चेष्टा करती, पण पेत्र पळाला, त्याच्या मागे अजून एक शिष्य पळाला, आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की येशूला डोक्याला लावला रुमाल बाजूला पडलाय, दोन बाजूला पडली, तो तिथे नाहीये, त्यांना कळालं की त्याने वचन दिलं तो मी उठणार आहे. आणि बायबल सांगतं शिष्य एकत्र जमले, त्यावेळेस तो त्यांना प्रगट झाला.
आणि शिष्यांना आनंद झाला. 40 दिवस येशू उठल्यानंतर या पृथ्वीवरती होता. 500 पेक्षा जास्ती लोकांना येशू दिसला. आणि आज तोच येशू आपल्यामध्ये राहून दाखवते, तो जिवंत आहे. आपले पवित्र हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. कमान, आपले पवित्र हात वर करून प्रभूचे आभार माना. त्याला सांगा, प्रभू तू माझ्यासाठी मेला, तू माझ्यासाठी उठला आणि तू मला घ्यायला परत एकदा येणार आहे. माझा जीव तुला गौरव देतो, माझा जीव तुला गौरव देतो. Wonderful Lord, we worship you. Hallelujah. Wonderful Lord. Hallelujah. Halavashekiramandobo. आपले डोळे बंद करा, प्रभूशी बोला. तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. आज तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. गुड फ्रायडे बस झाला, आता ईस्टर साजरा करायची वेळ आलेली आहे. आता ईस्टर मध्ये बायबल मध्ये लिहिले, येशू म्हणला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो मरणातून जीवनात आलेला आहे. तुम्ही मरणात नाही, तुम्ही जीवनामध्ये आहात. आपले पवित्र हात वर करून प्रभूचे आभार मानूया. हालेलुया. We worship you, Lord, and we worship you, King of glory. We worship you, King of King and the Lord of Lord. आम्ही तुझी आराधना करतो, कारण की तू सिंहासनावरती बसलेला आहे. तू मरणावरती विजय मिळवलाय. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार तुला दिलेला आहे. बायबल मध्ये लिहिलंय की परमेश्वरा, तू पित्याच्या उजव्या हाताला बसून आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि थँक्यू, जसा तो स्वर्गात आहे तसे आम्ही पृथ्वीवरती आहोत. हालेलुया. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन. अपने डोळे बंद करून प्रभूशी बोला. We love you, Lord Jesus. तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन. हम गाए हो गाऊया, सर्वांनी मिळून गाऊया. राजाओं का हे राजा, महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. अरे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमसे कितना प्यार किया. हमें पापों से बचाने, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया. हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. शेवटच्या वेळेला आपले हात वर करूया आणि गाऊया. Mighty God, we love you. साथ है तू हमारे सदा. तेरी राहों पर हमको चला और
सगळं मरणाचं सामर्थ्य, सगळे आजाराचे सामर्थ्य, सगळ्या भीतीचं सामर्थ्य, सगळ्या पापाचं सामर्थ्य येशूच्या नावात मी देवाच्या लोकांना तोडतो. प्रभू येशूच्या नावामध्ये डोक्यापासून पायपर्यंत असलेले सगळे आजार येशूच्या नावात आम्ही नाश करत आहोत. प्रत्येक भीतीचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. डिप्रेशन, निराशा निघून जा येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये कारण जिवंत येशू आमच्यामध्ये राहतो. तो सिंहासनावरती बसलेला आहे. आणि जसा तो स्वर्गात आहे तसे आम्ही पृथ्वीवरती आहोत. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा प्रभू येशूच्या नावात. प्रत्येक कर्ज आशीर्वादामध्ये बदललं जा येशूच्या नावात. प्रत्येक अपयश यशामध्ये बदललं जा येशूच्या नावात. प्रत्येक रिपोर्ट आम्ही बदलतो येशूच्या नावात. प्रत्येक रक्त वाढलं जा येशूच्या नावात. किडन्या, लिव्हर आणि हृदय नवीन हो येशूच्या नावात. पती पत्नीचं नातं परत एकदा नवीन केलं जा प्रभू येशूच्या नावामध्ये. बायबल सांगतं ज्या देवाने पवित्र आत्म्याद्वारे येशूला उठवलं तोच पवित्र आत्मा तुमची मर्त शरीरे उठवणार आहे. प्रत्येक शरीर जे लोक आजाराने भरलेत आरोग्याने भरले जा येशूच्या नावात. त्यांचं भविष्य तू घडव. त्यांच्या भविष्यात त्यांना केव्हाच कमी नाही पडणार. तुझी शांती त्यांच्या हृदयात मी मोकळी करतो प्रभू येशूच्या नावात. पाप त्यांच्यावर राज्य नाही करणार. ते पापामध्ये नाही जगणार, ते येशू मध्ये जगणार आहे. आणि येशू म्हणजे पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि येशू म्हटलं मी जगतोय म्हणून तुम्ही देखील जगणार. म्हणा माझ्या मागे येशू जगत आहे म्हणून मी देखील जगणार. विजय जीवन, आशीर्वादी जीवन, गौरवी जीवन. माझं जीवन उंच आणि उंच आणि पुढं आहे. मी केव्हा अपयशी नाही होणार कारण येशू जगतोय म्हणून मी बी जगणार. येशू जगत आहे म्हणून मी जगत आहे. आमेन. आमेन. तर तुम्ही प्रभू येशूला आपलं जीवन नाही दिलं असेल, पहिली वेळेस तुम्ही बघत असाल तर प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. तो वधस्तंभावर तुमचे पाप घेऊन मेलाय आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि तो माझ्या मुला माझ्या मुली मी मार्ग, जीवन आणि सत्य आहे. हालेलुया. अनुभव घेऊन पहा प्रभू येशू किती चांगला आहे. आमेन. प्लीज माझ्या मागे त्या लोकांनी एक प्रार्थना म्हणावी ज्यांनी अजूनपर्यंत येशूला जीवन नाही दिलं. म्हणा हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला. तू माझ्यासाठी प्राण दिला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयात ये. मला क्षमा कर. मला क्षमा कर. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या जीवनात मी स्वीकारत आहे. जीवनात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी कबूल करते. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. फादर, प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. हालेलुया. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलंय. आजपासून येशूच्या नावात विजय जीवन जगा. आजपासून पुनरुत्थित येशू तुमच्यामध्ये कार्य करो. आजपासून पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करो. आजपासून बायबलचं वचन तुमच्यासाठी पावलासाठी दिवा बनव आणि मार्गासाठी प्रकाश बनव. आजपासून देवाची संगती करणारे तुम्ही बनव. आणि लोक तुमच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य बघणार. जे काम नाही होणार आजपासून होणार येशूच्या नावात. काही शैतान हारलाय प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. प्लीज 2 मिनिटं बसूया. यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. आपलं दानार्पण आपल्या हातामध्ये घेऊया. बेस्ट दानार्पण